आवडते, म्हणून त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही एक व्हिडिओ करून पाठवा. तर आता मी तुमच्या समोर हा व्हिडिओ बनवत आहे, ते तुम्ही बघा. आता मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये हे तेल टाकलं आणि आता मी ह्याच्यामध्ये मी थोडी मोहरी टाकणार आहे. ही मोहरी मी टाकतोय. आता ही मोहरी तडतडाचा आवाज आला की मग मी हे मटेरियल तयार केलं आहे. ह्याच्यामध्ये बारीक मी मिरची ही केली आहे, त्यानंतर ही लसूण आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता एकत्र मी कापलेला आहे आणि हा कांदा आहे. तर मी प्रथम ह्याच्यामध्ये ही आता मोहरी तडतडत आहे, तर त्याच्यामध्ये मी ही कोथिंबीर टाकतोय, मिरची टाकतोय आणि कांदा आहे ना तो मी असा लांब असा कापून घेतलेला आहे शक्यतो. आता हे लाल होईपर्यंत थोडं ढवळत राहायचं. तर गॅसने मी फुल केलेला आहे की जेणेकरून ते लवकरात लवकर व्हावं. तेल मी थोडं तापूनच घेतलं होतं. तर यामध्ये मी काय काय घातलेलं आहे, कांदा आहे, त्याच्यानंतर लसूण आहे, आलं आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे एकत्र करून बारीक कापलेला आहे. त्याच्यानंतर तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. आता मी थोडीशी हळद टाकतो. चवीनुसार मीठ टाकत आहे. आता हे मी बटाटे आहेत ना उकळून घेतली होती, त्याची सालं काढली आणि थोडे थोडे असे त्याचे बारीक बारीक पीस करून घेतले. आता हे चांगल्या प्रकारे हे शिजलेलं आहे. आता हे मी याच्यात मिक्स करतो. आता हे नीट ढवळून घ्यायचं. मीठ मसाला मीठ आणि सर्व जे मटेरियल केलेलं आहे ते सगळीकडे समप्रमाणात लागलं पाहिजे, तरच त्याला चव येणार. आणि बटाटा शिजलेलाच आहे. मटेरियल शिजल्यानंतर तो जास्त शिजवायची काही गरज नाही आहे. ही भाजी एकदम खमंग होते. आतापर्यंत बऱ्याच लोकांना ही आवडलेली आहे भाजी. गरम आहे, लांब ठेव जरा. आता मित्रांनो, हे मी खोबरं ठेवलेलं आहे ना, ते आता मी असं वर हे करणार आहे असं. ही खमंग अशी भाजी तयार झालेली आहे.
एकदम सोपी पद्धत आहे, पण ही एकदम सगळ्यांना फार म्हणजे फारच आवडते आणि लोकांच्या आग्रहास्तव हे मी केलेलं आहे. आता मी थोडंसं मंद गॅस करून 2 मिनिटं ठेवणार आणि गॅस बंद करणार. थँक्यू.